बृहस्पतिर्दधातु। ओम शांति 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 आचम्य। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। गोविंदाय नमः। पुनराचम्य। ओम केशवाय नमः। नारायणाय नमः। माधवाय नमः। गोविंदाय नमः। विष्णवे नमः। मधुसूदनाय नमः। त्रिविक्रमाय नमः। वामनाय नमः। श्रीधराय नमः। ऋषिकेशाय नमः। पद्मनाभाय नमः। दामोदराय नमः। श्रीकृष्णाय नमः। वासुदेवाय नमः। प्रद्युम्नाय नमः। निवृत्ताय नमः। पुरुषोत्तमाय नमः। दोक्षाय नमः। नरसिंहाय नमः। अच्युताय नमः। जनार्दनाय नमः। उपेन्द्राय नमः। हरे नमः। श्रीकृष्णाय नमः। प्राणायाम प्रणवस्य ब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामी विनियोगः। ओम भुवां स्वामान्यं तवां सत्यम् आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम। श्रीमन्महागणाधिपते नमः। वेदाय पुरुषाय लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। ईश्वराभ्यां नमः। मात्रेभ्यो पितृभ्यो इष्टदेवताभ्यो कुलदेवताभ्यो ग्रामदेवताभ्यो स्थानीयदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो आदित्याय नवग्रहदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। सद्गुरुवे नमः। पंचांगस्थमहागणपतये नमः। अविघ्नस्तमकश्चैकदन्तशमिनो जगणकलम्बो ऋषिगणो विघ्नराजगणापायमुरगेतृगणाध्यक्षवारचन्द्रो नमः। द्वादशैतानि नामानि पठेतुं संग्रामे शुक्लांबरां देवं शशिवर्णं चतुर्वर्णं ध्याये। सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु देवीशां मङ्गलमीशां हृदिस्तु भगवान् मङ्गलायतन्महि। तदेव लग्नं सत्यं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते गुरुं स्मरामि। रावस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां राजयः येषां देवर्षामर्दयस्तु जनार्दनारायणं गुरुं भारं ब्रह्मात्मेश्वरं सरस्वती प्रणम्य यादव सर्वकार्यार्थसिद्धये। अभीप्सितार्थं पूजितो ईश्वरासुरे सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वेश्वरम्भकारेषु स्तयस्त्रिवणीश्वराः देवादिशन्तु नःसिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः। अद्य पूर्वोच्चरित एवं गुणविशेषमिष्टायां शुभपुण्यतिथौ श्री वरुषारम्भनिमित्तं पठनं च करिष्ये। आदौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं महापञ्चाङ्गस्थमहागणपति पूजनं च करिष्ये। गणानां त्वा शमनपूर्वस्तमगणत्यजगति गणपति स्मरणयोगः। ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदान शृण्वन्नो त्रिविश्रीदसादनं। श्रीमन्महागणाधिपते नमः। नमो नमः। नमस्कारं कृत्वा भूदीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभूयः। यावत् पूजसमाप्त्यश्च तावस्त्वं सुस्थिरो वः। दीपदेवताय नमः। सर्वोपचारार्थगन्धपुष्पं समर्पयामि। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता स्मृता सुता दीपदेवताय नमः। हरिद्राणि सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। अथ ध्यानं वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। ध्यायामि चिन्तयामि। ओम सहस्रं शीर्षा प्रज्योत्सहस्राक्षसहस्रभारत समूमिं विश्वतो ऊर्ध्वात्यतिष्ठदशाङ्गुलम्। ओम भूर्भुवस्सुवः। पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। आवाहनार्थे पुष्पं समर्पयामि। ओम पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उदाम्रो तत्त्वस्यैषानो यदन्येन तिरुहति। ओम भूर्भुवस्सुवः। पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। आवाहनार्थे पुष्पं समर्पयामि। ओम एतावान् श्रीमातोज्जायागुष्टपुरुषः पादो ओस्यश्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि। ओम भूर्भुवस्सुवः। पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। ओम त्रिपादूर्ध्वोदय पुरुषपादो ओस्यः भवत्पुनः ततो विश्वं व्यक्रामतो शासनाम शनि अभि समस्तदेवदेवेश। नमस्ते धरणीधरा नमस्ते जगदाधार अर्घ्यं नः प्रतिक्रियताम्। ओम भूर्भुवस्सुवः। पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। ओम तस्मात् विराजयति विराजोऽधिपुरुषः स जातोऽत्यरिच्यतपश्चात् भूमिमतो पुरः। ओम भूर्भुवस्सुवः। पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। अर्घ्यान्तेन आचमनीयं समर्पयामि। ओम यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तोऽस्यासीदाज्यं ग्रीष्म इद्मः शरद्धविः गङ्गा सरस्वतीरेव
पयोष्णी नर्मदाजलैः स्नापितोऽसि मया देव तथा शान्ति कुरुष्व मे। ॐ भूर्भुवस्सुवः पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। स्नानीयं समर्पयामि, स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि। ॐ कनिकृतजनिशं बभ्रवाणेन तिरुवाचमयिते वनां सुमङ्गलस्य कुणे भव। सीमात्वा गाल्भ्या अनुश्वा अनुविदतु मात्वा शैनं दलीन्वा सुपर्णो मात्वा विददिशो वीरोस्ता पितृयामनुः प्रतिस्मङ्गलो भद्रवादीव देहा वक्रन्ददक्षिणतो ग्रहाणां सुमङ्गलो भद्रवादीशकुन्ते मानस्तैनै शतनाविशं सुबृहद्वदेम विधते सुवीराः। ॐ भूर्भुवस्सुवः पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। सुवासिकतैलं समर्पयामि। ॐ अहिरिव भोगै परेति बाहुञ्जायाहीतिं परिवादमानः हस्तघ्नो विश्वावयुनानि विद्वान् पुमां पुमां सम्परिपातु विश्वतः। नमस्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नानापरिमलद्रव्यं ग्रहाण परमेश्वर। ॐ भूर्भुवस्सुवः पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। नानाविधपरिमलद्रव्याणि समर्पयामि। ॐ तस्माद्यज्ञाः सर्वोतरितस्सानानि जज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्मात् यजुस्तस्मादजायत। श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठो चन्दनं प्रतिगृह्यतां। चन्दनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् आपदाहरते नित्यं लक्ष्मीर्वसति सर्वदा। ॐ भूर्भुवस्सुवः पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि। सिद्धिबुद्ध्यै नमः। हरिद्राणि सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां। करवीरैर्जातिकुसुमैर्चम्पकैर्वकुलैश्वरैः शतपत्रैश्च वल्लानि अर्चयेत् परमेश्वर। आरामपुष्पाणि मनोहराणि जलाशयस्थानि सुपल्लवानि सुवर्णपुष्पाणि मयार्पितानि। त्वां प्रियतां देव वरप्रसीद। त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्मपापसंवादम् एकबिल्वं स्मार्पणं विशाखैर्बिल्वपत्रैश्च अच्छिद्रैः कोमलैश्वरैः तव पूजां करिष्यामि अर्पयामि सद्गुरु। ॐ भूर्भुवस्सुवः महागणपते नमः। ऋतुकालोद्भवरक्तपुष्पं समर्पयामि। धूपमाग्रापयामि। ॐ भूर्भुवस्सुवः पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। दीपं दर्शयामि। ॐ भूर्भुवस्सुवः पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः। नैवेद्यार्थे पुरतः खाद्योपहारफलसहित चूर्णनैवेद्यं निवेदयामि। सत्यन्तसर्वेण परिशिञ्चामि। अमृतोपत्सरणमसि स्वाहा। ॐ प्राणाय स्वाहा। ॐ अपानाय स्वाहा। व्यानाय स्वाहा। दानाय स्वाहा। ॐ समानाय स्वाहा। ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्ये मध्ये पानीयं समर्पयामि। पुनर्नैवेद्यम्। ॐ प्राणाय स्वाहा। पानाय स्वाहा। व्यानाय स्वाहा। ॐ दानाय स्वाहा। समानाय स्वाहा। ब्रह्मणे स्वाहा। उत्तरपोषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थ चन्दनं समर्पयामि। मुखवासनार्थे ऊगीफलताम्बूलं समर्पयामि। सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि। इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्
इह जन्मनि नारकीलफलं समर्पयामि. आरती म्हणायची ना. भुजगे हात कर्पूरगौरं करुणातारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ओं भूर्भुवस्वः. पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः. कर्पूरार्तिक्यमहामङ्गलनीलाजनदीपं समर्पयामि. ओं यज्ञेन यज्ञमायजन्तैव स्थानि धर्माणि प्रथमान्यासन् ते अनाकं महिमानः सजन्ता यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओं भूर्भुवस्वः. पञ्चाङ्गस्थमहागणपते नमः. मंत्रपुष्पाञ्जः फुलदे स्तोत्रम्. ओं राजाधिराजाय प्रथयशायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समीकाजाय नमः. ओं स्वस्ते साम्राज्यं बहुज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तवर्या ईशा सार्वभौम सार्वायुषान्तादा परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदप्येषस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासद इति. ओं भूर्भुवस्वः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओं भूर्भुवस्वः. पञ्चाङ्गात्कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. प्रदक्षिणनमस्कारान् समर्पयामि. छत्रं चामरं गीतं नृत्यं वाद्यं समस्तराजोपचारार्थ नमस्कारान् समर्पयामि. आवाहनं न जानामि त्वार्चनं पूजां चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दास्योऽमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. क्षमस्व परमेश्वर. क्षमस्वमेश्वर. यस्य स्मृत्यातनं मुक्तः पूजाक्रियासु नूनं सम्पूर्णतायाति सत्यो वन्देतमच्युतं. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं जगद्गुरु. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु. अनेन माध्याह्नकाले कृत पञ्चोपचारपूजनेन पञ्चाङ्गस्थमहागणपती देवताः प्रीयन्तां तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. पञ्चाङ्गवाचन सद्गुरु. पञ्चाङ्गवाचन ब्राह्मणानां ब्राह्मणपूजनं च करिष्ये. नमोऽस्तु दन्ताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षिणो भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. गन्धाराधन्यैश्वर्चितमस्तु. नारळ देतो का दक्षिणा द्या. विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहन शके पराभव नाम संवत्सरे पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतौ चैत्रमासे शुक्लपक्षे अद्य प्रतिपदां तिथौ वासरः गुरुवासर बृहस्पतिवासरे अद्य दिवस नक्षत्रे उत्तरा भाद्रपदा दिवस नक्षत्रे मीनस्थिते वर्तमाने चंद्रे मीनस्थिते श्री सूर्ये मिथुनस्थिते श्री देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायतं राशि संश्लेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ सरस्वत्यै नमः. अथ संवत्सर फलं सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो
त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपतीं खेटान ब्रह्म विष्णू शिवात्मकान संवत्सर फलम वक्ष्ये सर्वं कार्यार्थ सिद्धये. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्री यांना वस्त्रांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी म्हणजे संपत्ती प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोषवून मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेधाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यं फलं वार्षिकं नित्यं शृणुयात यादघौघदलनं चातुर्यशः श्रीकरं वेदा विष्णुहरो रविन्दुमहिजा सौम्यो गुरुर्भार्गवो मंदोग सशिखश्च शतदलनं कुर्वन्तु सर्वग्रहाः. प्रतिवर्षा वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश, लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. स्वस्ति श्री सूर्य सिद्धांत मतेन समस्त जगत उत्पत्ति स्थिती लय कारण श्री महाविष्णोर नाभिकमलोद्भवस्य वर्तमान ब्रह्मणः परमायुर वर्षशतं तत्रार्थ यातम उत्तर पंचाशदब्दे प्रथम मासे प्रथम पक्षे प्रथम दिवसे त्रयोदश घटिकाः द्विचत्वारिंशत् फलानि अक्षरत्रयंच गतम. सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूंच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13, पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली, म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात.
त्यांची नावे स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी, त्या एक एक म्हणून 71 महायुगे होतात। एका महायुगाची वर्षे 43,20,000 आहेत। याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले। चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे। वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे। कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000, द्वापार युगाची वर्षे 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाचे वर्ष 4,32,000। कलियुगाचे 6 शककर्ते आहेत। प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर म्हणजेच धर्मराज झाला, त्याला शक 3,044 वर्षे। दुसरा उज्जैनीत विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्षे। तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्षे। चौथ्या वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे। पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्षे। सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे। कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्षे मागे पडली व 4,26,873 वर्षे शिल्लक आहेत। अथ स्वस्ति श्रीमन्नृप विक्रमार्क समयातीत संवत 2082 पिंगल नाम संवत्सरे, कालयुक्त नाम संवत्सरे तथा श्रीमान नृप शालिवाहन शके 1948 पराभव नाम संवत्सरे राजा गुरु मंत्री भौमः कोशाधिपः शुक्रः मेधाधिपः चंद्रः पूर्वसस्याधिपः गुरुः सेनादुर्गयोरधिपः चंद्रः छत्रधन क्षेत्राणामधिपः गुरुः रसाधिपः शनिः अजाधिपः चंद्रः मध्यपश्चाद्धान्याधिपः बुधः नीरशेषः गुरुः व्यापारफलखेटक प्रतापानामप्रियः शनिः व्यवहार वस्त्र काष्ठानामधिपः चंद्रः नगराधिपः चंद्रः सर्वेषामधिपः गुरुः इत्याधिपाः। आदौ संवत्सरफलम् अग्रधान्यमधिकं जलमल्यं बुभृतां भवति युद्धमनल्पं स्याज्जनो गदवशाद् गतधामा वत्सरो यदि पराभवनामा। या पराभवनाम संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली येतील, साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील। राजाधिकांची व्यवस्था राजाचे फल सौराष्ट्र म्हणजेच काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वराड विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटण इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये, मेधाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस, धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये, आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी, रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग, अर्धेशाचे फल आंध्र प्रदेशात, सेनेशाचे फल पंजाब व काश्मीर मध्ये, नीरशेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश, फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रमध्ये। राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ आणि दुग्ध मुबलक मिळेल। यज्ञ यागादी कर्मे केली जातील। मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल। आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल, भांडणे वाढतील। मेधाधिप चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल, विद्वानांचा गौरव होईल। खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल, धान्य व फळे विपुल मिळतील, संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल। रसांचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा पडेल, लोकर लोखंड महाग होईल। रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुभते मुबलक मिळेल, विद्वानांचा गौरव होईल।
नीरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आर्द्रा प्रवेश निज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी सोमवारी 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. या वर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. या वर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल. भांडण तंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघ निवास माळ्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे. त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. या वर्षी 3 अडक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. या वर्षी 3 अडक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग पृथ्वीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सराच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सरफलम संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. जय जय रघुवीर समर्थ. पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली. जनोद्धारासाठी सतत विरली मेदिनीतली. जयाच्या वास्तव्ये वरदनगरी होय वरदा. मनीच्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी. प्रार्थित व्हावे तुला वारी सर्व अरिष्टने मुनिलया. संमोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुणी. शांतीपदी वैसवी विनती हीच असे न मागत तुझे. भक्ती तुझी ही हवी. सीताकांत स्मरण जय जय राम. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती मोरया. हा हे मला खाद्य Yes.